वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. महसुलात 65% वाढ आणि निव्वळ नफ्यात तब्बल 127% झेप. म्हणजे एखादी जुनी पारंपरिक फायनान्स कंपनी एका तिमाहीत आपला नफा असा दुप्पट कसा काय करू शकते? हो, हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. कारण आजच्या या सखोल चर्चेत आपण मुथूट फायनान्सच्या याच धक्कादायक निकालांची चिरफाड करणार आहोत. आपण आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर लक्ष केंद्रित करतोय. नक्कीच. आणि आपल्याकडे जे अहवाल आहेत ना, ते खूप काही सांगून जातात. हो ना, म्हणजे आपण फक्त ताळेबंदातील आकडे वाचून दाखवणार नाही आहोत, तर या आकड्यांमागे नक्की काय चाललंय, ग्राहकांच्या सवयी कशा बदलतायत आणि या पारंपरिक कंपन्यांसमोर डिजिटल धोके काय आहेत, हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण केवळ आकडे बघितले तर चित्र पूर्ण स्पष्ट होत नाही. तसं पाहिलं तर मला हे एखाद्या विद्यार्थ्यासारखं वाटतं. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी नेहमी 60% मार्क मिळून पास होत असेल. अच्छा. आणि अचानक एका परीक्षेत तो थेट 99% मार्क मिळवून वर्गात पहिला आला. पण आपण विचार करतो ना की नक्की काय जादू झाली. मुथूट फायनान्सच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय का? हो, उपमा अगदी चपखल आहे. म्हणजे मी सांगेन की हा काही निव्वळ योगायोग नाहीये. जेव्हा एखादी एवढी मोठी प्रस्थापित नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, ज्याला आपण NBFC म्हणतो, बरोबर, ती जेव्हा आपले निकाल जाहीर करते तेव्हा बाजाराला साधारण 10 ते 15% वाढीची अपेक्षा असते. पण मुथूटचे हे आकडे बघितले तर एखाद्या वेगाने वाढणाऱ्या टेक स्टार्टअपचे आकडे असल्यासारखे वाटतात. बापरे. म्हणजे ते नक्की किती मोठे आहेत? आपण जरा आकड्यांवर नजर टाकूया का? हो, थेट आकड्यांकडेच वळूया. मार्च 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत त्यांचा महसूल होता 5,622 कोटी रुपये. अच्छा. आणि आता मार्च 2026च्या तिमाहीत तो थेट 9,289 कोटी रुपयांवर पोचलाय. म्हणजे ही थेट 65% वार्षिक वाढ आहे. अगदी बरोबर. YOY किंवा वार्षिक 65%. आणि मागच्या तिमाहीशी तुलना केली तरी त्यात 13% वाढ आहे. पण यातली खरी गंमत महसुलात नाहीये. मग खरी गंमत त्यांच्या बॉटम लाईनमध्ये आहे, म्हणजे निव्वळ नफ्यात. गेल्या वर्षी हा नफा 1,444 कोटी होता. तो आता थेट 3,397 कोटी रुपयांवर गेलाय. एक मिनिट, मला इथे थोडं थांबवा. हे गणित मला कसं तरीच वाटतंय. म्हणजे महसूल 65% वाढला, पण नफा चक्क 127%. असं कसं शक्य आहे? म्हणजे खर्च खूप कमी केला की काय? मला ना हे एखादं विमानाचं उदाहरणासारखं वाटतंय. विमानाचं उदाहरण कसं काय? समजा एक विमान नेहमी निम्म भरून उडत असेल. त्याचे 50% प्रवासी आहेत. अच्छा. हो. आता त्या विमानाचा इंधनाचा खर्च, पायलटचा पगार, हे सगळं तर आधीच ठरलेलं असतं ना. ते फिक्सच असतं. अगदी बरोबर. आणि जर अचानक उरलेल्या सगळ्या 50% रिकाम्या सीट्स बुक झाल्या आणि विमान पूर्ण भरून उडू लागलं, हो, मग तर त्या नवीन प्रवाशांकडून आलेला पैसा हा थेट नफाच असतो ना, कारण विमानाचा खर्च तर वाढलेला नसतो. मुथूट फायनान्सने अशीच काही जादू केली आहे का? हे बघा, तुमची ही विमानाची उपमा या परिस्थितीला एकदम काय म्हणतात त्याला तंतोतंत लागू पडते. फायनान्सच्या भाषेत आम्ही याला ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतो. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगतो. मुथूट फायनान्सच्या देशभरात हजारो शाखा आहेत. आता या शाखांचं भाडं, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार, बरोबर, ते तर द्यावेच लागतात. हो, आणि सोन्याच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या स्ट्रॉंग रूम्स आणि सिक्युरिटी गार्डचा खर्च, हा सगळा त्यांचा फिक्स्ड कॉस्ट किंवा स्थिर खर्च आहे. अच्छा. आता जेव्हा शाखेत दिवसाला 10 ऐवजी 15 ग्राहक येऊ लागतात, तेव्हा कंपनीला लगेच नवीन शाखा उघडण्याची किंवा नवीन गार्ड नेमण्याची गरज नसते. अरे वा, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तेच, पण त्यातून येणारा बिझनेस वाढला. हो ना. त्यामुळे जो नवीन महसूल तयार होतो तो थेट नफ्यात रूपांतरित होतो. अहवालात त्याचं अतिशय स्पष्ट प्रतिबिंब दिसतोय. त्यांचा EBIT म्हणजे व्याज आणि करापूर्वीची कमाई, ती तब्बल 7,761 कोटी रुपये झाली आहे. बापरे, म्हणजे 91% वाढ.
अगदी खरंय. याचाच अर्थ असा की त्यांनी आपल्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून ही ऑपरेशनल इफिशियन्सी मिळवली आहे. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट तिथेच होती, फक्त त्यातून वाहणारा पैसांचा प्रवाह अचानक वाढला. अगदी खरं. आणि साहजिकच याचा थेट फायदा त्यांच्या शेअर होल्डर्सना झाला असणार. नक्कीच. प्रति शेअर उत्पन्न, ज्याला आपण EPS म्हणतो, ते 36 रुपयांवरून एका झेपीत थेट 83 रुपयांपर्यंत पोहोचलंय. अरे च्छा. पण इथे मला एक मूळ प्रश्न पडतोय. हे सगळे नवीन प्रवासी, म्हणजे तुम्ही म्हणालात तसे नवीन ग्राहक, अचानक या विमानात चढले कुठून? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे लोक अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुवर्ण कर्ज किंवा गोल्ड लोन घेण्यासाठी रांगा का लावत आहेत? बाजारात असं काय घडलंय? तसं पाहिलं तर यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेतील काही मोठे बदल कारणीभूत आहेत. सर्वात प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली ऐतिहासिक वाढ. अच्छा, सोन्याचे भाव वाढले म्हणून? हो ना. जेव्हा सोन्याचा भाव वाढतो तेव्हा ग्राहकांकडे असलेल्या दागिन्यांचं मूल्यही वाढतं. म्हणजे त्याच दागिन्यांवर ग्राहकाला आता जास्त मोठी कर्जाची रक्कम मिळू शकते. ज्याला आपण लोन टू व्हॅल्यू म्हणतो. हो. बरोबर. अगदी बरोबर. LTV. पण यासोबतच ना दुसरा एक अत्यंत महत्वाचा छुपा घटक आहे, ज्याकडे हा अहवाल लक्ष वेधतो. कोणता घटक? अलीकडच्या काळात रिझर्व्ह बँक आणि इतर बँकांनी असुरक्षित वैयक्तिक कर्जांवर, म्हणजे अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्सवर थोडे कडक निर्बंध आणले आहेत. अच्छा, म्हणजे जर एखाद्या सामान्य माणसाला तातडीची वैद्यकीय गरज असेल किंवा व्यवसायासाठी एकदम पैशांची गरज पडली बरोबर. आणि बँक त्याला पर्सनल लोन देण्यास नकार देत असेल, तर तो पर्याय शोधू लागतो. नक्कीच. कारण बँकांची कर्ज प्रक्रिया खूप किचकट असते. तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल तपासला जातो, कागदपत्र लागतात आणि या सर्व प्रक्रियेला भरपूर वेळ लागतो. हो, ते तर आहेच. या उलट सुवर्ण कर्ज हे पूर्णपणे सिक्युअर्ड किंवा सुरक्षित कर्ज आहे. तुमच्या घरात पडलेलं सोनं हे एक अत्यंत लिक्विड ॲसेट आहे. म्हणजे तुम्ही सोनं घेऊन शाखेत जाता आणि काही मिनिटात तुम्हाला पैसे मिळतात. भारतीय मानसिकतेत कसं आहे ना, सोनं विकणं हे प्रतिष्ठेला कमीपणा आणणारं मानलं जातं. अगदी खरंय. लोक सोनं विकायला खूप कचरतात. पण तेच सोनं तारण ठेवून तात्पुरती अडचण दूर करणं हे एक अतिशय व्यावहारिक पाऊल मानलं जातं. याच मानसिकतेचा आणि बाजारातील रोकड टंचाईचा थेट फायदा मुथूटला मिळाला आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या लोनबुकमध्ये एवढी मोठी वाढ दिसून येते. पण इथेच माझ्या मनात एक धोक्याची घंटा वाजतीये. कोणता धोका? NPA वाढण्याचा धोका सर्वांत जास्त असतो ना? हां, फायनान्स क्षेत्रातील अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे वेगाने वाढायचं म्हणून ग्राहकांची पत न तपासता कर्ज वाटत सुटले तर तो पैसा परत कसा येणार? मुथूटच्या बाबतीत हा ट्रॅप किंवा सापडा का तयार झाला नाही? हे बघा, इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत सुवर्ण कर्जाची वसुली म्हणजे कलेक्शन्स करण्याची यंत्रणा पूर्णपणे वेगळी आणि खूप जास्त प्रभावी असते. ती कशी काय? समजा एखाद्या व्यक्तीने घरासाठी किंवा कारसाठी कर्ज घेतलं आणि तो हप्ते भरू शकला नाही, तर ती कार जप्त करणं किंवा त्या घराचा लिलाव करणं ही अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकणारी गोष्ट असते. हो, कोर्टाच्या चक्करा माराड लागतात. पण सुवर्ण कर्जात तसं नसतं. मुथूटकडे ग्राहकाचं प्रत्यक्ष सोनं त्यांच्या तिजोरीत सुरक्षित असतं. अच्छा. जर ग्राहकाने वेळेवर व्याज किंवा मुद्दल भरलं नाही आणि नोटिसा देऊनही काहीच प्रतिसाद दिला नाही, तर कंपनीला ते सोनं बाजारात विकून आपले पैसे मोकळे करण्याचा थेट कायदेशीर अधिकार असतो. अरे वा, म्हणजे त्यांच्याकडे जोखीम शोषून घेण्याची एक नैसर्गिक यंत्रणाच उपलब्ध आहे. होय. आणि या अहवालातील आकडे हे स्पष्ट करतात की त्यांची ॲसेट क्वालिटी किंवा मालमत्तेचा दर्जा अत्यंत निरोगी राहिला आहे. म्हणजे फक्त नवीन कर्ज वाटत नाहीये, तर जुन्या पैशांची वसुली पण वेळेवर होतीये. अगदी बरोबर. नवीन कर्ज वाटप जोमात सुरू आहे आणि वसुलीही होतीये. यातून हे दिसून येतं की त्यांच्या व्यवस्थापनाने रिस्क मॅनेजमेंटकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. म्हणजे नफा वाढवण्यासोबतच कर्ज बुडण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं हेच त्यांच्या यशाचं खरं गमक दिसतंय. नक्कीच. पण आत्तापर्यंत हे सगळं चित्र पाहिले ना, तर सगळंच कसं एकदम भारी आणि स्वप्नवत वाटतंय. हो, सध्या तरी तसंच आहे. भरपूर नफा, वाढतं मार्केट आणि सुरक्षित मालमत्ता. पण आपण जाणतोच की कोणत्याही व्यवसायात हवा कायम एकाच दिशेने वाहत नाही. अगदी खरंय. मला या बिझनेस मॉडेलमध्ये खूप मोठा धोका स्पष्ट दिसतोय. कोणता? मुथूट फिनान्सचा हा संपूर्ण डोलाराव केवळ एकाच खांबावर उभा आहे आणि तो खांब म्हणजे सोन्याच्या किमती. बरोबर.
जर उद्या एखाद्या अनपेक्षित आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे किंवा समजा जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाली तर काय होईल? हा एक अतिशय महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. म्हणजे ज्या दागिन्यांवर त्यांनी कर्ज दिलंय त्याचा मूल्य जर दिलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा कमी झालं तर लोक कर्ज फेडतीलच कशाला? ते सरळ म्हणतील की माझे दागिने तुमच्याकडेच राहू द्या. हा पत्त्यांचा बंगला कोसळण्याचा धोका नाही का? तुम्ही बरोबर त्या मर्मस्थानावर बोट ठेवलंय. आणि हा अहवालही या धोक्याकडे गांभीर्याने लक्ष वेधतोय. सुवर्ण कर्जाचा व्यवसाय हा पूर्णपणे सोन्याच्या किमतीच्या चक्रावर अवलंबून असतो. हो ना. पण इथे एक सुरक्षा कवच असतं, ज्याला आपण मगाशी LTV म्हटलं. म्हणजे कर्जाचं प्रमाण. हो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार कोणतीही कंपनी सोन्याच्या एकूण मूल्याच्या जास्तीत जास्त 75% कर्ज देऊ शकते. अच्छा, म्हणजे 100 रुपयांचं सोनं असेल तर त्यावर फक्त 75 रुपयेच कर्ज मिळतं. अगदी तसंच. उरलेले 25 रुपये हे या घसरणीसाठी ठेवलेलं बफर किंवा कुशन असतं. म्हणजे जोपर्यंत सोन्याच्या किमतीत 25% मोठी घसरण होत नाही तोपर्यंत कंपनीचं मुद्दल सुरक्षित असतं. बरोबर. पण तरीही जर घसरण खूप वेगाने झाली आणि दीर्घकाळ टिकली तर नक्कीच ग्राहकांकडून डिफॉल्ट्स वाढू शकतात. हो, कारण जर सोन्याची किंमत 70 रुपयांवर आली तर लोक 75 रुपयांचं कर्ज कशाला फेडतील? अगदी बरोबर पकडलात. जेव्हा सोन्याचं मूल्य कर्जाच्या रकमेपेक्षा कमी होतं तेव्हा ग्राहकाला ते कर्ज फेडण्यात कोणताही आर्थिक शहाणपणा वाटत नाही. हा या व्यवसायातील सर्वात मोठा धोका आहे. आणि याशिवाय दुसरा कोणता धोका असू शकतो? दुसरा मोठा धोका म्हणजे RBIचे नियम. NBFCवर रिझर्व्ह बँकेचं अत्यंत कडक नियंत्रण असतं. कर्ज वाटपाचे नियम असोत किंवा व्याजदराच्या मर्यादा, यावर RBIचं सतत लक्ष असतं. म्हणजे नियमांमध्ये झालेला एखादा अचानक बदल संपूर्ण बिझनेस मॉडेलला धक्का पोहोचवू शकतो. नक्कीच. आणि या पारंपरिक धोक्यांव्यतिरिक्त मला वाटतं सध्या बाजारात एक नवीन वादळ आलंय, ते म्हणजे फिनटेक कंपन्यांचं. हो, तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सध्या आपण पाहतोय की डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ॲप आधारित कंपन्या अतिशय आक्रमकपणे सुवर्ण कर्ज क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यांचं काम करण्याची पद्धत मुथूटसारख्या पारंपरिक कंपन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, बरोबर? एकदम वेगळी आहे. फिनटेक कंपन्यांचा उदय हा या क्षेत्रासाठी नक्कीच एक गेम चेंजर ठरतोय. त्यांच्यासमोर मुथूटसारख्या जुन्या कंपनीचा टिकाव कसा लागेल? हे बघा, फिनटेक कंपन्यांकडे मुथूटसारख्या हजारो शाखांचा डोलारा नाहीये. त्यामुळे त्यांचा फिक्स्ड कॉस्ट, ज्याची आपण मगाशी विमानाच्या उदाहरणात चर्चा केली, तो अत्यंत कमी असतो. अच्छा, म्हणजे त्यांचं भाडं आणि कर्मचाऱ्यांचा खर्च वाचतो. हो, आणि मुख्य म्हणजे या फिनटेक कंपन्या थेट ग्राहकांच्या घरी जातात. तिथेच सोन्याची शुद्धता तपासतात, वजन करतात आणि घर बसल्या कर्ज देतात. अगदी अवघ्या अर्ध्या तासात ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात आणि ते सोनं सुरक्षितपणे आपल्या मध्यवर्ती तिजोरीत नेऊन ठेवतात. ग्राहकाला घराबाहेर पावलेही टाकावं लागत नाही. अरे वा, ही सुविधा तर खूपच भारी आहे. हो ना. ही सुविधा आणि हा वेग ग्राहकांना, विशेषतः शहरी भागातील तरुण पिढीला खूप आकर्षित करत आहे. म्हणजे एका बाजूला मुथूटची मजबूत शाखांची साखळी आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला पारंपरिक विश्वास आहे, तर दुसऱ्या बाजूला फिनटेक कंपन्यांचा वेग आणि तंत्रज्ञान आहे. बरोबर. मुथूट फायनान्सला या नवीन डिजिटल स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फक्त आपल्या जुन्या नावावर आणि विश्वासावर विसंबून राहता येणार नाही. त्यांनाही बदलावं लागेल. नक्कीच. त्यांना आपल्या स्वतःच्या प्रक्रियांमध्ये आमूलाग्र बदल करून मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन आणावं लागेल. आणि सोबतच पारंपरिक बँका देखील आता सुवर्ण कर्जाच्या व्यवसायात वेगाने हातपाय पसरत आहेत. बँकांची तर स्वतःची ताकद असते ना. हो, कारण बँकांकडे अत्यंत कमी खर्चाचं भांडवल असतं. त्यामुळे ते NBFCपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. या दुहेरी स्पर्धेचा सामना करणं हे मुथूट समोरील आगामी काळातील सर्वात मोठं आव्हान असेल. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करता अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपण या अहवालाचा अर्थ कसा काढायचा? गुंतवणूकदारांच्या दृष्टीने या आकडेवारीचा अन्वयार्थ काय? जर आपण अगदी अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म विचार केला तर हे निकाल शेअर बाजारासाठी एक अतिशय सुखद धक्का आहेत. ज्याला अर्निंग सरप्राईज म्हणतात. अगदी बरोबर. 127% नफ्यातील वाढ आणि EPS मधील दुप्पट झेप यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नक्कीच उत्साहाचं वातावरण राहील. सध्या तरी कंपनीने सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. पण दीर्घकालीन चित्रात मात्र अनेक जर आणि तर लपलेले आहेत, बरोबर? हो.
दीर्घकालीन यशासाठी 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. पहिली म्हणजे मालमत्तेचा दर्जा टिकवून ठेवणं. जोपर्यंत कंपनी आपली बुडीत कर्जे नियंत्रणात ठेवेल, तोपर्यंत या व्यवसायाचा गाडा सुरळीत चालत राहील. आणि दुसरी गोष्ट, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थिर नियामक वातावरण. RBIच्या नियमांच्या चौकटीत राहून आणि फिनटेक कंपन्यांच्या तंत्रज्ञानाशी बरोबरी करूनच ते आपलं आघाडीचं स्थान टिकवून ठेवू शकतील. म्हणजे एकूणच काय तर मुथूट सध्या तरी अतिशय भक्कम स्थितीत उभी आहे. नक्कीच. भारतातील सुवर्ण कर्जाची मागणी अतिशय मजबूत आहे आणि त्या मागणीला पुरवठा करण्यासाठी मुथूट सध्या तरी सर्वात योग्य स्थितीत आहे, असा हा अहवाल सांगतो. या सखोल विश्लेषणावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होतीये की मुथूट फायनान्सचा हा जो निकाल आहे ना, तो केवळ एका तिमाहीचा उत्तम आर्थिक आकडा नाहीये. बरोबर. हा निकाल भारतीय अर्थव्यवस्थेतील सोन्याचं महत्त्व, लोकांच्या रोकड तरलतेच्या गरजा आणि एका पारंपरिक कंपनीने आपली कार्यक्षमता वापरून मिळवलेलं यश याचं एक जिवंत उदाहरण आहे. आपण आज महसूल, नफा आणि त्यामागील ऑपरेटिंग लिव्हरेजची गणिते खूप छान समजून घेतली. हो, मला ही चर्चा खूप आवडली. पण हे सगळं समजून घेतल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार नक्कीच घोळत राहतोय. कोणता विचार? आज आपण पाहतोय की सगळं जग वेगाने डिजिटल होतंय. लोक क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल ॲसेट्सची चर्चा करतायत. हो, जग बदलतंय. अशा वेळेस एका एवढ्या मोठ्या कंपनीचं हजारो कोटींचं साम्राज्य आणि नफा पूर्णपणे एका पिवळा धातूच्या प्रत्यक्ष तुकड्यांवर आणि लोकांच्या त्या धातूविषयी असलेल्या भावनिक आकर्षणावर उभा आहे. हे अगदी खरंय. जर भविष्यात कधीतरी तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे आणि नव्या पिढीच्या गुंतवणुकीच्या सवयीमुळे या फिजिकल सोन्याचे महत्त्वच कमी झाले किंवा त्याचे मूल्य अचानक कोसळले, तर खूप मोठा प्रश्न निर्माण होईल. नक्कीच. आज 127% नफा मिळवून देणारा हा सुवर्ण पाया भविष्यात या कंपनीच्या अस्तित्वासाठीच सर्वात मोठा प्रश्न उभा करेल का? आणि ॲपवरून क्षणात कर्ज देणाऱ्या नव्या जगातील फिनटेक स्पर्धकांसमोर केवळ पारंपरिक विश्वासाच्या शिदोरीवर टिकून राहणं खरंच शक्य होईल का? हा प्रश्न आपण सर्वांनीच विचार करण्यासारखा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.